मित्र नमस्कार. विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानेश्वरांनाच एका कठोर प्रसंगी समाजाचा उभं आला होता. संन्यासाची पोरं म्हणून हिनवलं गेल्यानं ज्ञानेश्वरांनी झोपडीचं ताट म्हणजे ताटी ओढून स्वतःला कोंडून घेतलं आणि 8-9 वर्षाच्या निरागस मुक्ताईने त्यांची समजूत काढली होती. संत कसा असतो, योगी कसा असावा हे ताटीच्या अभंगामध्ये सांगितलं. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वणी, संते सुखे व्हावे पाणी, शब्दे शेस्त्रे झाले क्लेश, संती मानाचा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. रागावलेल्या ज्ञानेशाला मुक्तेने केवळ झोपडीची ताटी उघडाचं सांगितलं नाही, तर आपल्या मनाची दारं सर्वांसाठी खुली कर हा गूढ संदेश दिला. वारकरी संप्रदायाचा पाया रचून संपूर्ण मानवतेला समता शिकवणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवणाऱ्या त्या चिमुकल्या मुक्ताईकडे पाहिलं की नेमकं संत साहित्यानं आम्हाला काय दिलं या प्रश्नाची उत्तरं गवसू लागतात. तोच विषय मांडतोय. नमस्कार, चैतन्य कुंडली कांबळे विचारपीठावरून आपणासमोर विषय चिंतन करतोय. संत साहित्याची सामाजिक फलश्रुती. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांच्या संत साहित्याची सामाजिक फलश्रुती या पुस्तकाचं विश्लेषण संत साहित्याच्या अनुषंगाने करत असताना लक्षात येतं की धर्म, जात, कुळ, वंश, पंथ यांच्या दावणीला बांधलेल्या समाजाला मुक्त करण्याचं काम या संत साहित्यानं केलं. संसाराकडे कानाडोळा करून देवाकडे वळणाऱ्या माणसांना सांसारिक परमार्थ शिकवण्याचं काम या संत साहित्यानं केलं. निरोगी आणि स्वच्छ मानवी जीवन जगण्याचं कला या संत साहित्याने आम्हाला शिकवली. याचा पाया संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये लिहून वारकरी संप्रदायाला एक प्रमाण ग्रंथ दिला, ज्याच्यामध्ये त्यांनी वेद म्हणजे निद्रिताचा गुरु असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, ज्याला डॉक्टर सदानंद मोरे यांनी कोपर्निकसची क्रांती म्हणून संबोधलेला आहे. झाडाचा दृष्टांत मांडत असताना जो खांडवया घाव घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावरी वृक्ष जैसा, किंवा पार्था जयाची अठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा धोई सरिसा पाडू असं म्हणत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजामध्ये समता रुजवण्याचं काम केलं. त्यांचं हेच काम पुढे नेण्याचं काम संत नामदेव महाराजांनी केलं. नामदेव महाराजांनी अभंगगाथा, अक्षरगाथेच्या माध्यमातून समाजामध्ये समता रुजवली. वारकरी संप्रदायामध्ये फड पद्धत सुरू करून त्या फड पद्धतीमध्ये फडाचा विनेकरी संत जनाईंना केलं. मुळात आपण ज्या सामाजिक फलश्रुतीचा विचार करत आहोत त्यातल्या समाजाचा पाया हा समतेच्या तत्वावर रचला जातो. परंतु एक काळ असाही होता जेव्हा स्त्री पुरुष समता अस्तित्वातच नव्हती. स्त्रियांनी चूल आणि मूल याच्या पलीकडचा विचार करू नये अशी मानसिकता होती. स्त्रियांनी घराच्या बाहेर पडत असताना घरातल्या पुरुषाची परवानगी घ्यावी आणि डोक्यावरचा पदर कधीच खाली पडू देऊ नये अशी बंधनं स्त्रियांच्यावर लादली जायची. त्या काळामध्ये संत जनाई लिहू लागतात की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ खांद्यावरी विना, आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडी येले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही, जणी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे. अशा पद्धतीनं समता प्रस्थापित करण्यासाठी विद्रोह करायला हे संत साहित्य आम्हाला शिकवतं. तर दुसऱ्या बाजूला हे संत साहित्य हीच समता आम्हाला प्रेमाच्या मार्गाने सुद्धा मिरवायला शिकवतं. संत एकनाथ महाराज लिहितात की प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाडत जाणतील. अशा पद्धतीनं एकनाथी भागवत, चतुश्लोकी भागवत, भावार्थ रामायणाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांनी या समाजामध्ये प्रेम रुजवण्याचं काम केलं. ब्राह्मणाचा पोर खिळे एका भला, तेने जन खेळ कर केला रे, जनार्दन बसवंत करून या त्याने, वैष्णवांचा मेळा मिळविला रे, एकची घाई खेळता खेळता आपणची बसवंत झाला रे. म्हणजे जर समाजामध्ये एकता असेल, एकोपा असेल तर त्याच्यामध्ये खरा देव वसलेला आहे. हे संत एकनाथ महाराजांचं साहित्य आम्हाला शिकवायला लागतं. तर या समाजामध्ये तळागाळापर्यंत रुतलेल्या किडीला उपटून काढण्याचं काम संत तुकाराम महाराजांची गाथा अतिशय परखडपणे करू लागते. तिळ जाळीले तांदूळ, काम क्रोध तैसेची खळ, कारे सिनलासी वाहुगा, न भजदा पांडुरंगा, मानदंभ पोटासाठी केली अक्षरांची आटी, तप करुणी तीर्थाटानं वाढविला अभिमान, वाटिले ते धन केली अहंता जतन, तुका म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. असं म्हणत धर्मातल्या अधर्माला त्याचं रूप दाखवण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केलं. समाजाला लागलेल्या किडीला दाखवण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केलं. पण त्याचा उपाय सुद्धा सांगण्याचं काम या संत तुकाराम महाराजांची गाथा करू लागते. पाया झाला नारू तेथे बांधला कापुरू, तेथे बिबव्याचे काम, अधमासी तो अधम अशी संत तुकाराम महाराजांची गाथा आम्हाला शिकवून देते. मुळात समाजाची रचना कशा पद्धतीची होती याचा विचार केला तर धर्म, जात, कुळ, पंथ, वंश, लिंग इतकंच नाही तर तुमचं आहार आणि तुमच्या कामावरून सुद्धा माणसामध्ये भेद केला जात होता. माणसामध्ये फळ्या उभ्या केल्या जात होत्या. देवाला गाभाऱ्याच्या चौकटीमध्ये बंदिस्त करण्याचं काम
धर्म मार्तंडाने केलं होतं. तुम्ही जर विशिष्ट पद्धतीचा आहार करत असाल किंवा तुम्ही विशिष्ट पद्धतीचं काम करत असाल तर तुम्हाला ह्या देवाची उपासना करण्याचा अधिकार नाही, असे धर्म मार्तंड म्हणत होते. त्यावेळी संत तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा म्हणत होती की उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भावभक्ती देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विनिशेले, सजन कसाया विकू लागे मांस, मळा साव त्यास खुरपू लागे. अशा पद्धतीनं देवाऱ्यातल्या देवाला माणसात आणून त्या देवाचं मानुषीकरण करण्याचं काम, इथल्या समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम या संत साहित्याने केलं. ऊस डोंगा परी रसन होय डोंगा, कारे भुरलासी वरल या अंगा, असं म्हणत असताना संत चोखामेळा आम्हाला सांगतात की माणसाच्या बाह्य रूपावरून त्याची पारख करू नका, तर माणसाच्या अंतरूपावरून त्याची ओळख केली जावी. याच्याही पुढे जाऊन ज्यावेळी माणूस हा फक्त देवाधर्मामध्ये गुरफटला जाऊ लागतो त्यावेळी कांदा मुळा भाजी अवघी विठामाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाड विहीर दुरी अवघी व्यापली पंढरी, असं म्हणत संत चावतामाळे आम्हाला सांगू लागतात की आपलं नित्याचं काम जे आहे, आपलं दैनंदिन कर्म आहे, तोच खरा देव आहे आणि त्याच्यामध्ये रमणं म्हणजे देवाची भक्ती करणं आहे. हीच परंपरा आपल्याला आधुनिक संत परंपरेमध्ये जोपासलेली दिसू लागते. जेव्हा संत बसवेश्वर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा आम्हाला सांगू लागतात की देव हा देवळात नाही, देव हा दगडात नाही, तर देव हा माणसात आहे, देव हा माणसाच्या सेवेत आहे, देव हा स्वच्छतेमध्ये आहे. हिंदी संत साहित्य परंपरेमध्ये ज्यावेळी मी कबीराकडे पाहू लागतो त्यावेळी देवाच्या मागे धावणाऱ्या लोकांना पाहून कबीर म्हणू लागतो की कबीर मन निर्मल भयो, जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे, कहत कबीर कबीर, पोथी पडी पडी जगमुआ, पंडित भयानक होय, 10 अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय. म्हणजे आपलं मन निर्मळ ठेवलं आणि आपण फक्त प्रेमाचा प्रसार केला तर वेगळा देव शोधण्याची गरज नाही. समाजामध्ये ही समता, हे प्रेम, हे दातृत्व, हे मातृत्व रुजवण्याचं काम या संत साहित्याने केलेलं आहे. संत साहित्य ही कधीच न बुडणारी गाथा आहे. म्हणूनच शेवटी सुरेश भटांच्या शब्दामध्ये इतकंच की माझ्या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे. स्पंदने ज्ञानेश्वराची माझिया वक्षात व्हावी, इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी, एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला, नाम ह्याती बनावे हे जिने गोपाळकाला. मी तुक्याच्या लोचनाने गांजल्यांसाठी रडावे, चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून घ्यावे, माझियासाठी जगाचे रोज जाते घर करावे, मात्र मी सोशीन जे जे ते ते जनाईचे असावे, ह्या विना काही नको रे एवढे दे पांडुरंगा, याचसाठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा, याचसाठी मांडला हा मी तुझ्या दारात दंगा. मनपूर्वक आभार. रामकृष्ण.